स्वामी समर्थ। मी स्नेहल। आज आपण बघणार आहोत प्लाझो। सिंपल प्लाझो आहे। कटिंग कशी करायची, स्टिच कशी करायची, इतक्या सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की तुम्हाला पहिल्यांदा शिवत असाल तरी ही प्लाझो ही नक्कीच जमणार आहे। तर त्यासाठी मी इथे कॉटनचं फॅब्रिक घेतलेलं आहे, डबल फोल्ड करून घेतलेलं आहे, सरळ बाजू आतमध्ये घातलेली आहे। आता आणखी एकदा फोल्ड करून घेऊयात, म्हणजे 4 पदर आपले तयार होतील। यामुळे पुढची बाजू पाठीमागची बाजू दोन्हीही बाजू तयार होतील। तर सिंपल आहे हे। आता हे फोल्ड केल्यानंतर आपण वरती 2 इंच सोडणार आहोत बेल्टसाठी। इथे इलास्टिक लावू शकता, तुम्ही दोरी लावू शकता आणि 2 इंच सोडून आपण मेजरमेंट घेऊयात। तर मला तयार उंची पॅन्टची पाहिजे 35 इंच प्लस 2 इंच मी खाली फोल्ड करण्यासाठी घेतलेला आहे, म्हणजे 37 इंच। आता कमरेचा जो भाग आहे तो घ्यायचा आहे, हिप साइज तुमची जी आहे त्याचा 4था भाग प्लस 3 इंच किंवा 4 इंच घेऊ शकता। तर मी इथे 13.5 इंच घेतलेला आहे आणि किस्तक आहे ते सुद्धा मी 13.5 इंच घेतलेला आहे। तुम्ही 13 इंच 14 इंच घेऊ शकता। समोर किस्तक नंतर आपण 2 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत, यामुळे प्लाझो मध्येच फाटत नाही, घोळदार छान व्यवस्थित होते। आता बॉटम घेण्यासाठी इथे मी 12 इंच घेतलेला आहे, तुम्ही 10 इंच 12 इंच 13 इंच सरळ सुद्धा घेऊ शकता। आता बॉटमचा जो पॉइंट घेतलेला आहे तो आणि किस्तकच्या तिथला जो पॉइंट आहे तो तिरका जोडून घ्यायचा आहे। आता इथे थोडंसं आतमध्ये अर्धा इंच आतमध्ये कर्व घेऊन तुम्ही इथे लाईन देऊ शकता। आता इथे लाईन्स कदाचित तुम्हाला जास्त नीट दिसत नसतील, पण मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुम्हाला लक्षात यावं। आणि हे सिंपल कट करून घ्यायचं आहे, जे जे आपण लाईन्स देऊन घेतल्यात ते। आता इथे खूप जास्त मेजरमेंट्स सुद्धा घ्यायचे नाहीत, इतकं सोप्या मेजरमेंट्स आहेत यामध्ये। आता हे ओपन केल्यानंतर या पद्धतीने तुमचे 2 पार्ट्स तयार होतील। आता याचे जे किस्तक आहेत दोन्ही साइडचे दोन्ही कपड्यांचे असे या पद्धतीने जोडून घ्यायचेत, एकावरती एक ठेवायचेत आणि दोन्ही किस्तक जोडून घ्यायचेत। आता इथे मी व्हाईटच धागा वापरल्यामुळे हे धागा दिसत नाहीये तुम्हाला, पण ओपन केल्यानंतर किस्तक आहेत हे दोन्हीही मध्ये जातात आणि पॅन्टचा आकार तयार होतो। आता बॉटम आहे त्याला सुद्धा मी डबल फोल्ड करून घेणार आहे। मी 2 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं, त्यामुळे मोठी मी घडी घालून घेतलेली आहे आणि डबल फोल्ड करून व्यवस्थित फिनिशिंगने टिप देऊन घेतलेली आहे। आता आपले पॅन्टचा आकार तुम्ही बघू शकता कसा तयार झालेला आहे आणि इतक्या सोप्या 2 ते 3 टिप देऊन घेतल्या की आपलं ही प्लाझो तयार होते। आता मधला भाग आहे तो पूर्णपणे पॅन्टचा पाय आहेत ते पॅक करून घ्यायचेत। इतक्या सोप्या पद्धतीने ही प्लाझो तयार होते, म्हणजे तुम्ही 5 मिनिटात कटिंग आणि 10 मिनिटात स्टिचिंग असं 15 मिनिटात ही पॅन्ट तयार करू शकता। इतकी सोपी पॅन्ट आहे आणि हे कापड किती सुंदर दिसतंय आणि कलर कॉम्बिनेशन किती सुंदर आहे। जर तुम्हाला हे कापड घ्यायचं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही हे कापड घेऊ शकता। आता ही जी वरची आपण बेल्ट लावण्यासाठीची बाजू ठेवली होती ते मी 1/2 इंच कापड फोल्ड करून घेते आणि यामध्ये आपण इलास्टिक घालून घेणार आहोत। तर इथे इलास्टिक मी 1 इंचाचं घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे 1-1.5 इंचाचं घेऊ शकता। आता इलास्टिक किती कट करायचं, तर तुमची कमरेची जी साईज आहे त्याच्यापेक्षा 3 ते 4 इंच तुम्ही कमी घ्यायचं आहे इलास्टिक। तर माझी 33 इंच कंबर आहे, तर मी इथे 29 इंचाचं इलास्टिक घेतलेलं आहे। आता हे इलास्टिकच्या दोन्ही बाजू आहेत, टोक आहे त्याचे ते पॅक करून घेणार आहोत, त्यामुळे इलास्टिक एक सर्कलमध्ये तयार होईल। आणि हे इलास्टिक आपल्याला इथे वरच्या बाजूला बेल्ट जिथे आपण लावणार होतो तिथे लावून घ्यायचंय। तुम्ही जर इलास्टिक लावायचं नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही कापड फोल्ड करा आणि त्यामध्ये दोरी घालू शकता। इतकं सिंपल आहे, म्हणजे प्रत्येकाकडेच इलास्टिक आहेच असं नाही। अचानक जर तुम्हाला पॅन्ट शिवायची असेल तर तुम्ही इथे दोरी सुद्धा लावू शकता। इतकी सिंपल पद्धतीने तुम्ही ही पॅन्ट तयार करून घेऊ शकता। मी आता यापुढे असेच छान स्टिचिंगचे व्हिडिओज अपलोड करणार आहे, तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर म्हटलं की सगळ्यात सिंपल जे आहे पॅन्ट शिवण्याची पद्धत ती तुम्ही शिवून बघावी आणि ते मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर
तुम्ही व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून मला नक्की सांगा। याच्यावरती जो कुर्ता शिवणार आहे त्याचा सुद्धा मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे। म्हणजे आता कुर्ता पॅन्ट असं तुम्ही घरच्या घरी इझिली शिवू शकता। तर या पद्धतीने एकदम मस्त फिनिशिंगने आपली ही पॅन्ट रेडी झालेली आहे, ही प्लाझो रेडी झालेली आहे। जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा।